नमस्कार मित्रांनो. आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस. त्यानिमित्त विजापूर नाका येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात पूजा होती. त्या पूजेनिमित्त मला तिथे रांगोळी काढायला बोलावलं होतं. मी तिथे गेल्यावर सुरुवातीला माझं एवढंच ठरलं होतं की आधी बॉर्डरची रांगोळी काढायची आणि नंतर मंदिराच्या ठिकाणी एक छानशी वेलकम रांगोळी काढायची. मग मी बॉर्डर रांगोळी काढायला सुरुवात केली. बॉर्डर रांगोळी पूर्ण झाल्यावर तर पुजारी महाराजांनी मला सांगितले की आज रांगोळीत श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा काढ. आता हे ऐकल्यावर माझ्यासमोर एक वेगळंच आव्हान निर्माण झालं. कारण या रांगोळीची मी अजिबात तयारी केली नव्हती. कोणताही फोटो बघून आधी सराव केला नव्हता. सगळं काही ऑन द स्पॉट करायचं होतं. त्यात वर आभाळ भरून आलं होतं. कधी पाऊस येईल काही सांगता येत नव्हतं. त्यामुळे मनात थोडी भीती होती की एवढी मोठी पोर्ट्रेट रांगोळी सुरू केली आणि मध्येच पाऊस आला तर सगळं खराब होईल. पण तिथले पुजारी मला सांगितले, तू अजिबात काळजी करू नकोस. बिनधास्त रांगोळी काढ. सगळं व्यवस्थित होईल. त्यांचे हे शब्द ऐकून मला एक खरंच खूप धीर आला. मग मी मनात श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांचे नाव घेतलं आणि पूर्ण कॉन्फिडन्सने रांगोळी काढायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडं टेन्शन होतं, पण एकदा कामाला सुरुवात केली आणि मग माझं पूर्ण लक्ष रांगोळीमध्ये गेलं. हळूहळू रेषा काढत गेला, रंग भरत गेलो आणि बघता बघता श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा रांगोळीत पूर्ण झाली. आणि सगळ्यात खास गोष्ट काय झाली माहिती आहे का? ज्या पावसाची मला सुरुवातीपासून भीती वाटत होती, तो पाऊस आलाच नाही. रांगोळी पूर्ण होईपर्यंत आभाळ होतं, पण रांगोळी पूर्ण झाल्यानंतर जसं आभाळ साफ झालं तसं मला खरंच वाटलं की महाराजांची माझ्यावर कृपा झाली. कारण ही रांगोळी आधीपासून ठरलेली नव्हती. कोणतीही तयारी नव्हती. फक्त विश्वास ठेवून ऑन द स्पॉट ही रांगोळी काढली. इतकी सुंदर पूर्ण झाली. याचा मला खूप आनंद झाला. माझ्यासाठी हा फक्त एक रांगोळीचा अनुभव नव्हता, तर देवावर विश्वास ठेवून काम केलं तर आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो याचा एक सुंदर अनुभव होता. आज अचानक ठरलेली ही रेवणसिद्धेश्वर महाराजांची पोर्ट्रेट रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया मला नेहमीच पुढचं काम करण्याची प्रेरणा मिळते. अशाच नवीन नवीन रांगोळी, पोर्ट्रेट रांगोळी, आर्टवर्कचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.